गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। सर्व मायबाप सज्जन उपासना करून श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलेलं आहे, मनुष्याने नक्की असावं कसं बरं? मनुष्याने कसं असावं? मनुष्याने असावं ना ते समुद्राप्रमाणे असावं। भरतीचा माज नाही आणि ओठीची अजिबात लाज नाही, तरी सुद्धा अथंग भरलेला। बघा, जेव्हा आपण समुद्र किनारी जातो ना, तेव्हा त्या समुद्राची उंची रुंदी काहीच मोजता येत नाही। कितीतरी खोल असतो, कितीतरी लांब असतो। जिथे पाहावं ना तिथे पाणीच पाणी असतं, अथांग भरलेला असतो। तरी सुद्धा त्याला अहंकार आहे का? कधीच नाही। पण हा मनुष्य आहे ना, स्वतःकडं तर काहीच नसतं, अचानक थोडं धन संपत्ती आली ना तर लगेच अहंकारी होतो। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, तुझा अहंकार आहे ना, हा अहंकार एक दिवस बुडणार आहे। म्हणून त्या अहंकारापासून जागा हो आणि श्रीराम रूपी या नावेतून प्रवास कर। तुझा प्रवास आहे ना, तो गंतव्यस्थानापर्यंत खूप सुंदर होईल, समाधानी सुद्धा होईल। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, आयुष्य आनंदी ठेवायचं असेल ना तर बघा, लक्षात ठेवा, स्वाद आणि वाद। बघा, एक स्वाद आणि एक वाद, या दोन्ही गोष्टींचा त्याग करावा लागेल। स्वाद सोडला ना तर शरीराला फायदा होतो, आणि वाद जर सोडला ना तर नातं टिकवण्यासाठी फायदा होतो। बघा, तुम्ही विचार करा, कारण आपण बघा आपल्या या भारत देशामध्ये नव्हे तर पूर्ण जगामध्ये कितीतरी लठ्ठ माणसं आहेत, कितीतरी चरबी वाढलेली माणसं आहेत। पण ही लठ्ठ होतात का बरं? कारण त्यांना हा स्वाद असतो ना। बघा, काहीकांना गोड खायची सवय असते, काहीकांना तेलाचे पदार्थ खाण्याची सवय असते। पण जर तोंडावर वचप ठेवला ना की नाही, मला लठ्ठपणा कमी करायचा आहे, मी स्वाद कधीच घेणार नाही, म्हणजेच काय? म्हणजेच आपण या तोंडावर बघा एक जाळं ठेवलं ना, तोंडाचे आपण लाड केले नाही ना तर आपली तब्येतीमध्ये सुद्धा फरक होईल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे वाद। हा वाद आहे ना, तो वाद असतो ना, मनुष्याला अहंकारी बनवत असतो, मनुष्याला कधीच समृद्ध बनवत नाही। म्हणून हा वाद जर सोडला ना तर तुमचे नातेसंबंधामध्ये तुम्हाला इज्जत मिळेल, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला एवढ्या उच्च स्तरी नेऊन ठेवेल ना तर परमेश्वराला सुद्धा काळजी वाटेल की माझा हा भक्त आहे ना, वाद कुठेच करत नाही, अहंकार त्याच्यामध्ये अजिबात नाही। आणि असाच भक्त असतो ना, तो परमेश्वराला आवडत असतो। म्हणून परमेश्वरावर आपली किती श्रद्धा आहे, किती भक्ती आहे, हे सुद्धा गरजेचं आहे ना। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, जेव्हा एखादा मनुष्य असतो ना, ज्याची परमेश्वराप्रती श्रद्धा असते ना, भक्ती मार्गामध्ये गुंग दंग झालेला असतो ना, त्याच्या जीवनामध्ये सुद्धा परमेश्वर त्याला वेळोवेळी सहाय्य करत असतो। वेगवेगळ्या रूपाने येऊन हा परमेश्वर आहे ना, त्याच्या जीवनामध्ये सुख आणण्याचं काम करतो। पण कधीकधी हा मनुष्य आहे ना, थोडं जरी दुःख त्याच्या जीवनामध्ये आलं ना, लगेच परमेश्वराला विसरून जातो। लगेच त्याच्या जीवनामध्ये असं वाटायला लागतं की माझा परमेश्वर आहे ना, हा मला साथ देत नाही। जो दुसरा वाईट कर्म करतो तरीसुद्धा त्याला साथ देतो। पण समर्थांनी सांगितलेलं आहे, मागच्या जन्माची काहींची पुण्याई असते ना,
मागच्या जन्माचा काही वाटा राहिलेला असतो तो या जन्मामध्ये फेडावा लागतो. म्हणून त्यांच्या जीवनामध्ये सुख नक्कीच असेल, पण त्यांचं जीवन आहे ना ते समाधानी नसेल. तू त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस. तू तुझं जीवन आहे ना ते सुख आनंदामध्ये घालव. कारण या जीवनामध्ये बघा सर्व सुखी असं कोणी आहे का? कोणीच नाही. म्हणून आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. एका नगरामध्ये एक ब्राह्मण राहत होता. तो ब्राह्मण होता ना तो जन्मापासूनच गरीब होता. तो ब्राह्मण त्याच्या पत्नी आणि मुलासोबत राहत होता. त्याच्या मुलाचं नाव होतं पांडुरंग. बघा ब्राह्मण रोज सकाळी उठून बघा आंघोळ करून तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करायचा आणि रोज त्या नगरातील सर्व घरोघरी जाऊन भगवान भोलेनाथांची कथा सांगत असे. बघा आता हा श्रावण महिनासुद्धा चालू आहे. या श्रावण महिन्यामध्ये भगवान भोलेनाथांची प्रत्येकानं पूजा केली पाहिजे. बघा तो ब्राह्मण होता ना, पण तो ब्राह्मण जे काम करत होता ना ते काम त्याच्या पत्नीला अजिबात आवडत नव्हतं. कारण त्या ब्राह्मणाची पत्नी अनेक वर्ष भगवान भोलेनाथांची पूजा करत असे आणि श्रावणातील सर्व सोमवारांचे व्रत देखील करत असे. बघा इथे समर्थांनी सुंदर सांगितलेलं आहे की बघा हा मनुष्य असतो ना, बघा श्रावण महिना आला ना लगेच तो मांसाहार सोडून देतो. लगेच तो परमेश्वराप्रती त्याचं शरीर असतं ना परमेश्वराच्या या नामामध्ये दंग होतं. पण समर्थांनी सांगितलेलं आहे जर तुम्ही या वर्षातल्या पूर्ण महिन्यांमध्ये तुम्ही एकच महिना असं करता तर 12ही महिने जर तुमचं भगवंताप्रती असं प्रेम असेल ना तर तुमच्यावर भगवंत आहे ना कृपा केल्याशिवाय राहणार नाही. मग तुम्ही 12 महिन्यामधील एक महिना तुम्ही पूर्ण बघा मांसाहारी करणं सोडून देता म्हणजे तुम्ही भगवंताप्रती लीन होता. मग तुम्ही एकच महिना का करता? म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे मनुष्याने भगवंताची सेवा आहे ना भगवंताची भक्ती आहे ती दररोज केली पाहिजे. जेव्हा आपण दररोज कोणतंही काम करतो ना तेव्हा त्याच्यामध्ये नक्कीच सफळ होतो. तुम्ही विचार करा आत्तापर्यंत स्त्रियांनीही विचार करायला हवा. आत्तापर्यंत तुम्ही हे श्रावणी सोमवार पुरुषसुद्धा करतात म्हणजे 100%पैकी 70% लोक आहेत ना बघा हे उपवास करत असतात. आणि या उपवासांचं एवढे वर्ष झाले तुम्हाला कधी काही फायदा झाला का? कधीतरी विचार करायला हवा. कारण आपण 12ही महिने वाईट कर्म करायचे आणि 1 महिन्यामध्ये आपण संत व्हायचं हे देवाला जरी मान्य होईल का? कधीच होणार नाही. म्हणून प्रत्येकानं परमेश्वराचं नामस्मरण आहे ना परमेश्वराची उपासना आहे. तुम्ही कोणत्याही देवाला मानत असा तुमच्या भावनेनुसार तुमचा प्रत्येकाचा देव असतो ना की असं आहे का की श्रीरामालाच मानलं पाहिजे, हनुमंतालाच मानलं पाहिजे, विष्णूंनाच मानलं पाहिजे? तुमच्या जीवनामध्ये जो तुम्हाला चांगल्या प्रकारे तुमच्या मनाला भावेल ना असा परमेश्वर आहे ना परमेश्वराचे अनेक रूपं आहेत. त्याला तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आणा. जेव्हा तुम्ही एखाद्या भगवंताची तुम्ही भक्ती कराल ना तर बघा त्यांच्याप्रती प्रेम निर्माण होतं. बघा त्यांची ती पत्नी होती ना ती श्रावणातील सर्व सोमवारांचे व्रत देखील करत असे. परंतु हे सर्व करूनसुद्धा तिला गरिबीचा सामना करावा लागत होता. त्यामुळं ब्राह्मणाची पत्नी भगवान भोलेनाथांवर नाराज होती. ब्राह्मण अशाच प्रकारे भगवान भोलेनाथांच्या कथा सांगून मिळणाऱ्या पैशातून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. मग एके दिवशी त्या ब्राह्मणाच्या पत्नीनं पुन्हा भगवान भोलेनाथांची पूजा सुरू केली. ती मनात विचार करू लागली, भगवान भोलेनाथांची पूजा करू लागली. एक दिवस अशी वेळ नक्कीच येईल जेव्हा माझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि माझं दारिद्र्यही दूर होईल. परंतु आता एवढी पूजा करूनसुद्धा काही फळ मिळत नव्हतं. त्यामुळे ती खूपच दुःखी झाली होती आणि मनातल्या मनामध्ये स्वतःलाच बोलू लागते की मी असं कोणतं पाप केलं आहे
ज्यामुळं मला माझ्या कुटुंबाला इतकी गरिबी सहन करावी लागत आहे. हळूहळू वेळ पुढे सरकत होता. आता तो ब्राह्मण आणि त्याची पत्नी दोघेही खूप म्हातारे झाले होते. आता त्या ब्राह्मणाच्या अंगामध्ये एवढी ताकद उरली नव्हती की तो नगरात जाऊन भगवान भोलेनाथांची कथा सांगू शकेल. आता ब्राह्मणसुद्धा नेहमी आजारी राहू लागले. त्यांना अनेक आजारांनी घेरलं होतं. आता घर चालवायला कोणी नव्हतं. त्यामुळे ब्राह्मणाची काळजी आता वाढली होती. हळूहळू त्याच्या घरात काहीच उरलं नाही. धान्याचा एक एक कणासाठी त्यांना खूपच त्रास सहन करावा लागत होता. आता त्या ब्राह्मणाची पत्नी होती ना, ती खूपच रागावते आणि रागाच्या भरात ती पुन्हा एकदा भगवान भोलेनाथांची पूजा करणं बघा कायमची थांबून टाकते. तिच्या पतीलाही भगवान भोलेनाथांची पूजा करण्यास मनाई करते. परंतु ब्राह्मण तसं करत नाही. भगवान भोलेनाथांची पूजा करणं तो बंद करत नाही. मग एके दिवशी ब्राह्मणाची पत्नी त्या पतीला म्हणते, हे नाथ, आपण दोघे अशा प्रकारे केव्हापर्यंत भोलेनाथांची पूजा करत राहणार आहोत? कारण आपण दोघे भगवान शिवशंभूंची पूजा करून खूप वृद्ध झालो आहोत. पण तरीही आपल्या एवढ्या पूजेचं फळ आपल्याला मिळालं नाही. आपण अजूनही गरिबीतच जगत आहोत. अजून आपली गरिबी दूर झाली नाही. उलट आपण पूर्वीपेक्षा अधिक गरीब झालो आहोत. पूर्वी सर्व काही ठीक होतं, पण आता प्रत्येक धान्यासाठी आपल्याला रडावं लागत आहे. ब्राह्मणाची पत्नी त्या ब्राह्मणाला पुढे म्हणते, हे नाथ, मीच तीच मूर्ख आहे जिने एकदा भगवान भोलेनाथांची पूजा करणं बंद करून पुन्हा पूजा सुरू केली होती. श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी मी दिवसरात्रीचा विचार केला नाही. मी दर सोमवारी उपवास ठेवला, भगवान भोलेनाथांची पूजा केली, रोज नामस्मरण केलं, तपश्चर्या करून स्वतःचे शरीर कमजोर केलं आणि हे सर्व करूनसुद्धा मला काहीच फळ मिळालं नाही. तुम्ही सुद्धा भोलेनाथांची मनोभावे पूजा केलीत, रोज शिवलिंगावर जळ अर्पण केलं, परंतु तरीसुद्धा भोलेनाथांनी आपल्याला काहीच दिलं नाही. बघा, पत्नीचं हे बोलणं ऐकून ब्राह्मण तिला काहीच बोलत नव्हता. कारण त्या ब्राह्मणाची त्याच्या प्रिय भगवान भोलेनाथांवर पूर्ण श्रद्धा होती. त्यांचा मुलगा पांडुरंग अजूनही शिक्षण घेत होता आणि काही दिवसातच त्याचं शिक्षण पूर्ण झालं. आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर तो जेव्हा घरी परततो, जेव्हा त्यानं आपल्या आईवडिलांना दुःखात पाहिलं, तेव्हा त्यानं आपल्या भविष्याचा फारसा विचार न करता आपल्या आईवडिलांची सेवा करण्यात सुरुवात केली. त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यामध्ये त्यांनी सुरुवात केली होती आणि घराचा संपूर्ण भार आपल्या खांद्यावर घेतला. आपल्या वडिलांप्रमाणेच त्यानं नगरात जाऊन भगवान भोलेनाथांच्या कथा सांगण्यास सुरुवात केली आणि कथा कथन करून मिळालेल्या दक्षिणेनं आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू लागला. अशी बरीच वर्षे निघून गेली. एकदा पांडुरंग भगवान भोलेनाथांच्या मंदिरामध्ये भगवान भोलेनाथांची कथा परिपूर्ण सांगत होते. जेव्हा भोलेनाथांची पवित्र कथा सांगत होते, तेव्हा त्याच वेळेला त्या नगराचा राजा त्या मंदिरामध्ये आला होता. राजाला पांडुरंगाची कथा खूपच आवडली. म्हणून राजा पांडुरंगाजवळ जातो आणि त्याला म्हणतो, मला तुझी कथा खूपच आवडलेली आहे आणि माझ्याकडे तुझ्यासाठी एक प्रस्ताव आहे. तू आजपासून आमच्या राजकुमारीला रोज भगवान भोलेनाथांच्या कथा सांगणार का? बघा, कारण माझ्या मुलीला चांगला वर मिळावा अशी माझी इच्छा आहे आणि या बदल्यात मी तुला दररोज दक्षिणेच्या रूपामध्ये भरपूर पैसे देईल. राजाचं हे बोलणं ऐकून पांडुरंगाला खूप आनंद वाटतो आणि राजकुमारीला रोज भगवान भोलेनाथांच्या कथा सांगण्यास तयार होतो. आता पांडुरंग रोज त्या नगरीच्या राजाच्या मुलीला कथा सांगू लागला होता आणि दक्षिणेच्या स्वरूपात जे काही पैसे मिळायचे ना, त्या पैशातून तो त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतो. परंतु पांडुरंगाच्या आईला हे आवडलं नाही आणि तिला या गोष्टीचा फारसा आनंदसुद्धा नव्हता. कारण तिला तिच्या मुलाच्या भविष्याची काळजी होती. त्यामुळं ती या गोष्टीची खूप काळजी करायची. एके दिवशी
ब्राह्मणाची पत्नी पतीला म्हणते, हे नाथ, मला माझ्या मुलाच्या भविष्याची काळजी वाटत आहे, कारण आपलं आयुष्य आहे ना ते कसं तरी निघून गेलं आहे, पण मला आपल्या मुलाच्या भविष्याची चिंता आहे. आपल्या मृत्यूनंतर त्याचं कसं होईल. आपली भक्ती प्रार्थना आपल्याला कधीच फळ देणार नाही. भगवान शिव आपले दुःख पाहू शकत नाहीत का. आपला मुलगा राजाच्या राजवाड्यातून दक्षिणा म्हणून आणलेल्या पैशातून आपल्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह होत आहे, परंतु आपल्या इतर काही इच्छा आहेत ज्या पूर्ण होत नाही. देवानं आपल्याकडं असं दुर्लक्ष का केलं असावं बरं. आपल्या मुलाला सुद्धा आयुष्यभर आपल्यासारखं गरिबीचंच राहावं लागणार का. जेव्हा माता पार्वतीनं त्या ब्राह्मणाच्या पत्नीचं हे दयनीय रडणं ऐकलं, तेव्हा ती त्वरित भगवान भोलेनाथांकडे पोचली आणि तेव्हा भोलेनाथांना विचारते, हे देवी पार्वती, आज तुम्ही खूप काळजीत दिसत आहात. तेव्हा माता पार्वती भगवान भोलेनाथांना म्हणते, हे शिवशंभू, भूत वर्तमान काळ आणि भविष्यकाळ पाहणारे तुम्हीच आहात आणि तुम्हाला सर्व काही माहीत आहे, पण तरीही तुम्ही हा प्रश्न विचारत आहात. तरीसुद्धा मला इतकी काळजी वाटते. हे मी तुम्हाला सांगते. माझ्या काळजीचं कारण म्हणजे ब्राह्मण आणि त्याची पत्नी आहे. तुम्ही त्या दोघांची परीक्षा का घेत आहात बरं. हे परमेश्वरा, तो ब्राह्मण तुमचा परम भक्त आहे, पण तुम्ही त्यांचं जीवन केवळ संकटांनीच भरलं आहे. त्यांच्या उपासनेचं फळ तुम्ही त्यांना कधीच दिलं नाही. म्हणून मी तुम्हाला विनंती करते की त्यांच्या आयुष्यातील सर्व दुःख आताच नष्ट करा, अन्यथा ब्राह्मण आणि त्याची पत्नी तुमची पूजा करणं थांबवतील आणि तुमच्यावरील विश्वास निघून जाईल. या सर्व गोष्टी ऐकून भगवान भोलेनाथ आणि पार्वतीला म्हणतात, हे देवी पार्वती, काळजी करू नकोस, कारण त्या ब्राह्मणाच्या देवीच्या उद्याचे बीज आपण पेरलं आहे. आता वेळ आली आहे आपल्याला दोघांना त्या ब्राह्मणाच्या घरी जाण्याची आणि पृथ्वीवर जाऊन आपल्याला शिवलीला करायची आहे. असं म्हणत भगवान भोलेनाथ माता पार्वतीसह पृथ्वीवर जाण्यासाठी निघतात. पृथ्वीवर आल्यावर दोघेही साधू आणि साध्वीणीचे रूप धारण करतात. साधू आणि साध्वीणीचं रूप धारण करून भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती त्या ब्राह्मणाच्या घराजवळ पोचतात आणि मोठ्यानं हाका मारू लागतात, अळक निरंजन, घरात कोणी आहे का. तेव्हा त्यांचा आवाज ऐकून तो वृद्ध ब्राह्मण घरातून बाहेर येतो आणि त्यांना नमस्कार करून म्हणतो, हे मुनिवर, तुमचं स्वागत आहे. मला सांगा, मी तुम्हाला कशी मदत करू शकतो बरं. तेव्हा साधूचे रूप धारण केलेले भगवान भोलेनाथ ब्राह्मणांना म्हणाले की आज रात्री आम्हाला तुमच्या घरी विश्राम करायचा आहे. त्या साधूचं हे बोलणं ऐकून तो ब्राह्मण मनात विचार करू लागला, आमच्या घरी आज खूप दिवसांनी अतिथी आले आहेत आणि त्यांना आमच्या घरी विश्राम करायचा आहे. त्यामुळं मी यांना नकार देऊ शकत नाही, कारण या साधूंना आणि साध्वीणींना वाईट वाटलं तर ते माझ्या संपूर्ण कुटुंबासह मला शाप देऊ शकतात. परंतु हा प्रश्नसुद्धा होता की त्यांचे अतिथी सत्कार कसं करणार, कारण माझा मुलगा जे पैसे कमावून आणतो त्यातून कसा तरी आम्ही आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतो. आमच्या तिघांच्या व्यतिरिक्त आणखी कोणाचा खर्च या पैशातून भागवणं शक्य नाही. मग मी यांच्या जेवणाची व्यवस्था कशी करू बरं. असा विचार करून ब्राह्मण म्हणाला, हे मुनिवर, माझा मुलगा या नगराच्या राजाच्या कन्येला कथा सांगून दक्षिणा म्हणून जे काही पैसे आणतो ना, ते आम्हा तिघांच्या एक वेळेच्या अन्नासाठी पुरेसे आहेत. मी काहीही करून फक्त एक वेळेच्या जेवणाची व्यवस्था करतो. तेव्हा साधूंचं हे रूप धारण केलेले भगवान भोलेनाथांनी त्या ब्राह्मणाला एक भांडं दिलं आणि म्हणाले, हे पुत्रा, आजपासून तुझ्या पत्नीला या भांड्यात अन्न शिजवण्यास सांग. जर या भांड्यात तुझ्या पत्नीनं अन्न शिजवलं ना, तर दोन्ही वेळेचे अन्न मिळेल. त्या ब्राह्मणाची पत्नी भोलेनाथांनी दिलेल्या त्या भांड्यामध्ये अन्न शिजवते आणि सर्वांसाठी 2 वेळेचे अन्न मिळतं. हे दृश्य पाहून तिघेही आश्चर्यचकित होतात आणि खूप घाबरतात सुद्धा.
पुढच्या दिवशी सकाळी उठल्यावर पांडुरंग राजकन्येला कथा सांगण्यासाठी निघाला. तेवढ्यात अचानक साधूचे रूप धारण केलेल्या भगवान भोळानाथांनी पांडुरंगाला विचारलं, बेटा तू कुठे चालला आहेस? तेव्हा पांडुरंग म्हणतो, हे मुनिवर, मी या नगरीच्या राजाच्या कन्येला कथा ऐकवण्यासाठी चाललो आहे. तेव्हा साधूचे रूप धारण केलेले भगवान पांडुरंगाला म्हणाले, हे पुत्रा, आज जेव्हा तू राजकन्येला कथा ऐकाव्याला जाशील ना, तेव्हा तिला विचार की ती तिची कोणती इच्छा पूर्ण होण्यासाठी कथा ऐकते. पांडुरंग त्याला ठीक आहे असं म्हणतो आणि त्यानंतर पांडुरंग राजवाड्यामध्ये पोचतो आणि राजकन्येला कथा ऐकवू लागतो. राजकन्येला कथा सांगत असताना पांडुरंग राजकन्येला प्रश्न विचारतो की तुझी कोणती इच्छा पूर्ण होण्यासाठी तू रोज कथा ऐकत असतेस बरं? तेव्हा राजकन्या पांडुरंगाला म्हणते, माझी ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मी दररोज भगवान भोलेनाथांच्या कथा ऐकते, जेणेकरून मला असा वर मिळावा की ज्याची सर्व नगरामध्ये चर्चा असावी. त्याच्या मस्तकावर चंद्र आणि सूर्य असावेत. त्याचे नशीब इतके चांगले असावेत ना की त्याच्या घरात कशाचीही कमतरता नसेल. तो लग्नाची अशी वरात काढेल ना की आजपर्यंत कोणी अशी वरात पाहिली नसेल. राजकन्येचे हे शब्द ऐकून पांडुरंग घरी परतला आणि घरी पोचल्यानंतर तो साधूच्या रूपात असलेल्या भगवंताच्या सर्व काही सांगतो. तेव्हा भगवान भोलेनाथ पांडुरंगाला म्हणतात, हे बेटा ठीक आहे, आता दुसऱ्या दिवशी तू राजकन्येला कथा ऐकवायला जाशील ना, तेव्हा पुन्हा तोच प्रश्न विचार. जर राजकन्येने तुला कालच्या गोष्टी पुन्हा सांगितल्या ना, तर तू तिला पटकन सांग की मी एकटाच तसा वर आहे हे सांगून तू तिथून पळून जा. बघा, त्या साधूचं हे बोलणं ऐकून पांडुरंग साधूच्या रूपात असलेल्या भगवान भोलेनाथांना म्हणतो, हे मुनिवर, मी कुठे गरीब ब्राह्मण आणि ती कुठे त्या नगराची राजाची मुलगी. आमचं लग्न कसं होणार बरं? आणि माझं घर दक्षिणेवर चालतं. जेव्हा राजाला समजेल की मला त्याच्या मुलीशी लग्न करायचं आहे, तेव्हा तो मला माझ्या कुटुंबासह मृत्यूदंड देईल. पांडुरंगाचं बोलणं ऐकून साधूच्या रूपात असलेल्या भगवान भोलेनाथ पांडुरंगाला म्हणाले, बेटा, जर तू आमचं म्हणणं ऐकलं नाहीस ना, तर आम्ही तुझ्या संपूर्ण कुटुंबासह तुला आमच्या शापाने जाळून टाकू. पांडुरंग त्या साधूच्या चमत्काराला आधीच खूप घाबरला होता, जे की त्यानं साधूच्या त्यांच्या घरी येताच एक भांडे देऊन 2 वेळचं अन्न देऊन केलं होतं. आणि आता त्या साधूकडून अशा गोष्टी ऐकून पांडुरंग आणखी घाबरतो. पांडुरंग मनात विचार करू लागला की राजा आणि मला माझ्या कुटुंबियांनंतर मृत्यूदंड देईल, परंतु ते साधू आताच त्यांच्या शापाने मला आणि माझ्या आईवडिलांना जाळून राख करून टाकतील. त्यामुळं पांडुरंगाने विचार केला की जसं हे साधू म्हणतात ना, तसं सांगत आहेत ना, तसंच केलेलं परवडेल. आता पांडुरंग राजकुमार, बघा, त्या राजकुमारीला भगवान भोलेनाथांची ही कथा सांगण्यासाठी राजवाड्यामध्ये जातो आणि राजवाड्यामध्ये पोचल्यानंतर त्यानं राजकुमारीला भगवान भोलेनाथांची कथा ऐकवायला सुरुवात केली. त्यानंतर त्याने राजकन्येला पुन्हा विचारलं की तुझी कोणती इच्छा पूर्ण होण्यासाठी तू भगवान भोलेनाथांची कथा ऐकत आहेस? मग राजकन्येनं पुन्हा तेच उत्तर दिलं जे तिनं पहिल्या दिवशी दिलं होतं. त्यानंतर पांडुरंग राजकन्येला म्हणाला, हे राजकन्ये, तुला पाहिजे तोवर मी आहे. असं बोलून पांडुरंग पटकन वाड्यातून पळून आपल्या घरी आला. पण पांडुरंगाकडून अशी गोष्ट ऐकून राजकन्येला खूप राग आला. मग तिने तिच्या एका दासीला बोलावून सर्व काही सांगितलं आणि म्हणाली की सगळी गोष्ट माझ्या वडिलांना सांग. मग राजाला जेव्हा ही गोष्ट कळाली तेव्हा तोही पांडुरंगावर खूप चिडला होता आणि राजकन्येला आश्वासन दिलं की त्या निर्लज्ज ब्राह्मणाला याची शिक्षा नक्कीच मिळेल. मग राजाने आपल्या मंत्र्यांना दरबारात बोलावून त्यांच्याशी चर्चा सुरू केली. तेव्हा त्याचा मुख्यमंत्री राजाला म्हणाला, हे राजा, त्यानं असा गुन्हा केला आहे की त्याला फाशीची शिक्षा द्यावी, पण तो ब्राह्मण आहे,
त्यामुळं जर तुम्ही त्याला फाशी द्याल ना तर तुम्हाला ब्राह्मणाच्या हत्येचं घोर पाप लागेल, म्हणून त्याला वेगळी शिक्षा द्यावी लागेल. ब्राह्मणाच्या हत्येचं घोर पाप हातून घडू नये म्हणून राजाने बराच वेळ विचार केला आणि आपल्या काही सैनिकांना बोलावून सांगितलं की त्या ब्राह्मणाच्या घरी जाऊन त्याला सांगा की राजा राजकन्येचं लग्न त्याच्यासोबत लावून देण्यास तयार आहे, परंतु राजाच्या काही अटी आहेत. जर तुम्ही त्या पूर्ण करू शकाल ना तर पांडुरंगाला आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला फाशीची शिक्षा दिली जाईल. राजाची पहिली अट म्हणजे सर्व वरात्यांना राहण्यासाठी जो विवाह मंडप बांधला जाईल ना ते सर्व विवाह मंडप वरात्यांनी भरलेला असावं, एकही मंडप रिकामा असू नये. दुसरी अट म्हणजे वरात्यांच्या पाहुणचारासाठी तयार केलेले अन्न शिल्लक राहू नये. आणि तिसरी अट अशी आहे की एवढी अप्रतिम विवाह मिरवणूक असावी ना की या नगरातील सर्व लोक त्यांची प्रशंसा करतील. जर लग्न मिरवणुकीमधून येताना आमची कोणतीही आट अपूर्ण असल्याचं आढळून आल्यास लग्नाच्या वरातीत आलेल्या सर्व वरात्यांना फाशीची शिक्षा दिली जाईल. राजाचा हा आदेश मिळाल्यावर ते सैनिक पांडुरंगाच्या घरी निघून जातात. इकडे घरी पोचल्यावर पांडुरंग साधूच्या रूपात असलेल्या भगवान भोळेनाथांना संपूर्ण ही कथा सांगतो की तुम्ही जसे बोललात ना ते मी राजकुमारीला बोललो आहे, परंतु त्यामुळं राजकुमारीला खूप रागसुद्धा आला आणि आता लवकरच मला फाशीचा संदेश पोचणार आहे. इतक्यात राजाचे सैनिक जोरात दरवाजा ठोठावू लागतात आणि ठोठावण्याचा आवाज ऐकून पांडुरंगाचे वडील दार उघडतात. तेव्हा ते शिपाई वडिलांना म्हणतात, तुझ्या मुलाला राजकन्येशी लग्न करायचं आहे ना? ठीक आहे, राजानं आपल्या मुलीचं लग्न त्याच्याशी करण्याची परवानगी देखील तुला दिली आहे, परंतु राजाच्या काही अटी आहेत ज्या तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील, अन्यथा तुमच्या कुटुंबाला मृत्यूदंड देण्यात येईल. त्या सैनिकाचं म्हणणं ऐकून पांडुरंगाचे वडीलसुद्धा घाबरले आणि ते त्या सैनिकांना म्हणाले, हे सैनिकांनो, आम्हाला राजाच्या अटी पूर्ण करायच्या आहेत, कृपया आम्हाला ते सांगा. तेव्हा राजाचे सैनिक पांडुरंगाच्या वडिलांना म्हणतात, हे ब्राह्मणा, राजाची पहिली अट आहे की सर्व वरात्यांना राहण्यासाठी जो विवाह मंडप बांधला जाईल ना ते सर्व मंडप वरात्यांनी भरलेला असावं, एकही मंडप रिकामा असू नये. दुसरी अट, वरात्यांच्या पाहुणचारासाठी तयार केलेले जेवण आहे ना ते शिल्लक राहू नये. आणि तिसरी अट, वरातीची मिरवणूक एवढी अप्रतिम असावी की नगरातील तमाम लोक आहेत ना ते स्तुती करतील. आणि जर यापैकी कोणतीही अट अपूर्ण असले ना तर लग्नाच्या वरातीत आलेल्या सर्व लोकांना फाशीची शिक्षा दिली जाईल. सैनिकांचं हे बोलणं ऐकून पांडुरंग आणि त्याचे वडील खूप घाबरले होते, इतके की त्यांच्या हातपाय थरथरू लागले होते. तेव्हा साधूच्या रूपात असलेल्या भगवान भोळेनाथांनी त्यांना सांगितलं की तुम्ही घाबरू नका, तर तुमचे उत्तर द्या. राजाच्या सैनिकांना निरोप द्या की राजाला सांगा की तुम्ही लग्नाच्या तयारीला लागा, लग्नाच्या दिवशी आम्ही लग्नाच्या वरातीसह पोचू. तेव्हा पांडुरंग आपले उत्तर या सैनिकांना सांगून त्यांचा निरोप दिला. सैनिक राजवाड्यामध्ये पोचतात आणि राजाला सर्व काही हकीकत सांगतात. जेव्हा राजाला पांडुरंगाकडून सकारात्मक उत्तर मिळतं तेव्हा त्याला खूप आश्चर्य वाटतं. तो मनात विचार करू लागतो की एवढी दुर्बल स्थिती असताना सुद्धा तो गरीब ब्राह्मण कोणाच्या भरवशावर माझ्या मुलीशी लग्न करायला तयार आहे, माझा कोणी शत्रू तर त्याचा साथ देत नाही ना, असा अनेक विचार त्याच्या मनात येत होते. त्यानंतर राजाने अनेक मंडपांची व्यवस्था केली. राजा हा सर्व विचार करत होता, तो ब्राह्मण लग्नात इतके पाहुणे कुठून आणणार आणि जेव्हा तो जास्त वराती न मिळाल्यानं माझी पैजा हरेल तेव्हा मी त्याला त्यांच्या कुटुंबासह फाशीची शिक्षा देईल. दुसरीकडे पांडुरंग नगरातील ज्याला लग्नाच्या वरातीत यायला सांगायचा तो नकार द्यायचा आणि म्हणायचा, मला इतक्या लवकर मारायचं नाही, तुमची शेवटची वेळ जवळ आली आहे, परंतु आमची नाही, आम्ही तुमच्यासोबत मरण्यासाठी येणार नाही. नगरातील सर्वांकडून अशा गोष्टी ऐकून
पांडुरंगाला खूप काळजी वाटू लागली, कारण या अजूनपर्यंत त्याच्यासोबत लग्नाला जायला कोणी तयार नव्हतं. हळूहळू दिवस पुढे सरकत होते आणि लग्नाचा दिवससुद्धा आला. लग्नाच्या दिवशी पांडुरंग आणखीच चिंतेत पडला. जेव्हा भगवान भोलेनाथांनी पांडुरंगाला खूप काळजीत पाहिलं, तेव्हा पांडुरंगाला म्हणाले, आज तुझे लग्न आहे, तू एवढ्या काळजीत का आहेस बरं? मला सांग, तू कशासाठी एवढी काळजी करत आहेस? आमच्या उपस्थितीत तुला काही काळजी करायची गरज नाही. आम्ही तुमच्या पाठीशी खंबीर आहोत. मग पांडुरंग साधूच्या रूपात असलेल्या भोलेनाथांना म्हणतो, हे मुनिवर, तुम्हाला काय सांगून उपयोग आहे का? माझे नशीबच खराब आहेत. जे नशिबात लिहिलं आहे ना, तेच घडणार आहे. असं बोलून पांडुरंग लग्नासाठी तयार होतो आणि राजवाड्याच्या दिशेने निघतो. परंतु इकडे भोलेनाथांनी त्यांची लीला दाखवली आणि त्यांनी सर्व देव, गंधर्व, अप्सरा यांना मानवी रूपामध्ये पांडुरंगाच्या लग्नाच्या मिरवणुकीमध्ये बोलावलं. त्यांना पांडुरंगाच्या मिरवणुकीमध्ये सामील केलं आणि सर्वजण वरातीमध्ये नाचत नाचत राजवाड्यापर्यंत पोचतात. पांडुरंगाच्या लग्नाची वरात आली तेव्हा इतके पाहुणे आले होते की राजानं सजवलेला सर्व मंडप पाहुण्यांनी भरून गेला होता. काही पाहुणे मंडपाच्या बाहेरच राहिले. मग जेव्हा राजाला ही बातमी पाठवली की लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांना राहण्यासाठी मंडपात जागा उरली नाही, त्यांच्या मुक्कामासाठी आणखी व्यवस्था करावी, तेव्हा राजा मनात विचार करू लागला की हे झालं कसं? लग्नाच्या मिरवणुकीत त्याच्याबरोबर यायला कोणीही तयार नव्हतं, मग इतके पाहुणे आले कुठून? मला एकदा जाऊन पाहायला हवं, असा विचार करून राजा ताबडतोब तिथे पोचला. जेव्हा साधूच्या रूपात असलेल्या भोलेनाथांनी राजाला लग्न मंडपाच्या दिशेने येताना पाहिलं, तेव्हा त्यांनी शुक्र आणि शनिदेव यांना बालकाचं रूप धारण करण्यास सांगितलं आणि भुकेनं त्यांना रडण्यास सांगितलं. राजानं 2 मुलं मोठ्यानं रडताना पाहिली. मग राजा साधूच्या रूपात असलेल्या भोलेनाथ यांच्याकडे गेला आणि त्यांना विचारलं, हे महात्मा, ही 2 मुलं इतकी का रडत आहेत? तेव्हा साधूच्या रूपात असलेल्या भोलेनाथांनी त्या राजाला उत्तर दिलं आणि म्हणाले की या दोन्ही मुलांना खूप भूक लागली आहे, म्हणूनच ते रडत आहेत. मग राजानं त्या दोन्ही मुलांना जिथे अन्न बनवलं जात होतं ना, तिथे पाठवण्यात आलं. काही वेळानं राजानं सैनिक राजाजवळ आले आणि म्हणाले, हे राजा, त्या दोन्ही मुलांनी बनवलेलं सर्व अन्न संपवलं आहे. इतकं अन्न खाऊनही ते अजूनही खूप मोठ्यानं ओरडत आहेत. त्यांना भूक लागलेली आहे. सैनिकांचं असं बोलणं ऐकून राजा खूप अस्वस्थ झाला, कारण आता राजाचा सर्व अहंकार चकनाचूर झाला होता. आता राजा साधूच्या रूपात असलेल्या भगवान भोलेनाथांच्या चरणी हात जोडून बसला आणि त्याला म्हणू लागला की हे साधू महाराज, आता माझी इज्जत तुमच्या हातामध्ये आहे. तेव्हा भगवान भोलेनाथ त्या राजाला म्हणाले, सर्व काही ठीक होईल. तुम्ही राजवाड्यात जा आणि लग्नाच्या वरातीच्या स्वागताच्या तयारीला लागा. आता राजाने त्या नगरातील सर्व घरं चांगली सजवली आणि संपूर्ण शहर नववधूप्रमाणे सजलं होतं. पांडुरंग ही लग्नाच्या पोशाखामध्ये राजकुमारापेक्षा कमी दिसत नव्हता. पांडुरंगाची पगडी चंद्र सूर्याने सजवली होती आणि स्वागताच्या वेळी पांडुरंग एक सुंदर रथावर बसला आणि राजवाड्याकडे जाऊ लागला. त्या रथासमोर अनेक लग्नातील पाहुणे वाद्यांच्या संगीतावर नाचत होते. सोन्याच्या मोहरा वाद्य वाजवणाऱ्यांना भेट देऊन देत होते. मिरवणुकीचे असे दृश्य पाहून त्या नगरातील लोक म्हणू लागले, ब्राह्मणाचे नशीब बघा, त्याच्या मस्तकावरचा मुकुट सूर्य चंद्राने सजवलेला आहे आणि मिरवणुकीत चहूबाजूंनी संपत्ती दान केली जात आहे. असं वाटत आहे जणू एक श्रीमंत राजाची मिरवणूक निघाली आहे. अशी मिरवणूक आम्ही आयुष्यात कधी पाहिली नाही. भविष्यात सुद्धा अशी मिरवणूक होणे शक्य नाही. हा ब्राह्मण खूप भाग्यवान आहे. लोकांच्या अशी गोष्टी ऐकून माता पार्वती भगवान भोलेनाथांना म्हणते, हे परमेश्वरा, हे खरं आहे, ज्याच्यावर तुमची कृपा आशीर्वाद ठेवता ना,
त्याच्यावर अन्न आणि संपत्तीची कुलपे उघडतात. तेव्हा भगवान भोलेनाथ माता पार्वतीला म्हणतात, हे देवी पार्वती, जो कोणी भक्त असतो ना, माझी भक्ती भावाने पूजा करतो, त्याला त्याचं फळ मी असतं ना ते अवश्य देत असतो. त्यांच्या पापांचा नाश होईपर्यंत त्यांना दुःख सहन करावे लागतात, परंतु त्यांच्या सत्कर्माचा उदय होताच त्यांच्या भाग्याचे बंद दरवाजे उघडू लागतात. त्यानंतर पांडुरंग आणि राजाच्या मुलीचे विधीप्रमाणे लग्न होतं आणि पांडुरंग राजकन्येला बसवून पालखीत घरी घेऊन जातो. समर्थांनी सांगितलेलं आहे, या कथेचं तात्पर्य एकच आहे, परमेश्वर आहे ना सर्व ठिकाणी सामावलेला आहे. अशी कुठे जागा नाही तिथे माझा भगवंत नाही. म्हणून परमेश्वरावर विश्वास ठेवा, परमेश्वरावर श्रद्धा ठेवा, मनोभावे भक्ती करा, 2 वेळची उपासना करा, एक ब्रह्ममुहूर्तावर करा आणि एक संध्याकाळी करा. जर एवढं काम तुम्ही केलं ना तर परमेश्वर तुम्हाला नक्कीच समाधानी ठेवेल, नक्कीच तुमच्या जीवनामध्ये सुख निर्माण करेल. आणि हे सुख आहे ना, जेव्हा परमेश्वराकडून सुख निर्माण होतं ना ते कधीच दुःखी होत नाही. ते सुख आहे ना ते निरंतर सुखच राहत जातं, त्याला कधीच गाळबोट लागत नाही. म्हणून आपल्या जीवनात जरी दुःख निर्माण झालेला असेल ना तरी घाबरून जाऊ नका, परमेश्वरावरची श्रद्धा कमी करू नका. तुमच्या जीवनामध्ये एक ना एक दिवस सुखाचे दिवस निर्माण होतील. ही परमेश्वराचं वाक्य आहे ना, ते नेहमी लक्षात ठेवा. जय जय रघुवीर समर्थ.